शरद पवार यांनी त्यांच्यावर झालेले सगळे आरोप मान्य केलेत, स्वीकारलेत. मित्रांनो, आता ते कोणते आरोप आहेत, कशा प्रकारचे आरोप आहेत ते पण आपण समजून घेऊ. आणि ते त्यांनी स्वीकारलेले आहेत. आणि ते त्यांनी कसे स्वीकारले हेही आपण समजून घेऊ. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, मी ह्या माझ्या व्हिडिओला शीर्षक काय दिलं आहे की शरद पवारांनी त्यांच्यावर जे झालेले आरोप आहेत ते त्यांनी स्वीकारलेले आहेत, हा शीर्षक आहे. मित्रांनो, ते कोणते आरोप झालेत आणि कशा प्रकारे त्यांनी स्वीकारलेत हे आपण समजून घेऊ. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे उपोषणासाठी बसलेत अंतरवलीमध्ये, म्हणजे त्यांच्या गावीच. आणि ते उपोषणामध्ये मागणी काय करतायत तर मराठ्यांना त्या कुणबी समाजामध्ये काय करा, दाखल करा, कुणबी समाज म्हणून मान्यता द्या. सरसकट मराठ्यांना कुणबी समाज म्हणून मान्यता द्या. आणि 50% जे ओबीसी मधलं 50% आहे आरक्षण ते त्यांना बहाल केलं. ओबीसीला जे आरक्षण मिळते त्यामधील 50% मराठ्यांना आरक्षण बहाल करा. मित्रांनो, कायद्याच्या चौकटीत, नियमाच्या चौकटीत ह्या गोष्टी बसत नाहीयेत. म्हणजे हे अतिरेक होतोय. आणि ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे. अतिरेक म्हणजे अगदी त्या व्यक्तीला सुद्धा माहिती आहे तो अशिक्षित आहेच, ती व्यक्ती अशिक्षित आहेच, सुशिक्षित नाही आहे. जी व्यक्ती अशा प्रकारची भाषा करते त्याला आपण अशिक्षितच म्हणू शकतो. भले त्यांनी 4 पाठ्यपुस्तकं वाचलेली असली तरी, तो जरी पदवी घेऊन फिरत असला तरी, पदवीधर असला तरी त्याला आपण अशिक्षितच म्हणू शकतो. कारण त्याला पहिल्यांदा माहिती नाही आपल्याला काय हवं आहे, आपण जे मागतोय ते खरोखरच कायद्याने, नियमाने आणि हक्काने आपल्याला मिळू शकते का, यांची कुठली खात्री नाही, कुठलाही अभ्यास नाही आहे. फक्त बोंबलायचं म्हणून बोंबलायचं, ओरडायचं म्हणून ओरडायचं, पोकलायचं म्हणून पोकलायचं. असं होऊ शकते का मित्रांनो? तुम्ही जी मागणी करताय ती रास्त आहे का, ती नियमामध्ये आहे का, कायद्यामध्ये बसू शकते का, ती हक्काने तुम्हाला दिली जाऊ शकते का? ह्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतरच तुम्ही ती मागणी करू शकता. अभ्यास न करता मला हे हवंय, मला ते हवंय, मला चंद्र हवंय, मला सूर्य हवंय, असं बोलू शकतो का आपण? नाही. चंद्र आणि सूर्य आपण कोणाला देऊ शकतो का? नाही देऊ शकत. मग त्याचा अभ्यास हवा, त्याची माहिती हवी, तरच आपल्याला काय मागायचंय. बालहट्ट नाही ना मित्रांनो. अजाण आहे, एखादा मूल अजाण आहे, एक बालक अजाण आहे आणि तो बालहट्ट करतोय, त्यावेळी आपण समजू शकतो तो अजाण आहे, त्याला जाणकार नाहीये. पण एखादी व्यक्ती बालहट्ट करते, ती बालहट्ट करते, त्याला सुजाण नाही म्हणता येणार, त्याला सुजाण म्हणता येणार नाही आणि अजाणी म्हणता येणार नाही. त्याला काय म्हणता येईल तर अशिक्षित, मूर्ख, मतलबी, स्वार्थी. आणि अशाच प्रकारचं ते आरक्षण चालू आहे. मित्रांनो, ह्या आरक्षणाच्या मागे एक सामान्य व्यक्ती, पत्र्याच्या घरात राहणारी व्यक्ती, 2-3 एकरच जमीन त्याच्याकडे आहे असा त्याचे समर्थक म्हणतात, अशी सामान्य व्यक्ती. या अगोदरही मी त्याचा उल्लेख केलेला आहे. एवढा तोंड सोडून बोलू शकतो का? त्याच्या मागे एवढे लोक उभे राहू शकतात का? अगदी अचानक उचलली जीभ, लावली टाळ्याला, पी हळद हो गोरी होऊ शकतो का? मग ह्यांनी हळद पिली आणि ती लगेच गोरे झाले. ह्याच्या मागचं कारण काय आहे? ह्याच्या मागे जे काय आहे ते कसं काय घडलं?
ते हळद पिळी आणि लगेच ते गोरे झालेत. ते हळद पिळालेत आणि ते लगेच गोरे झालेत. म्हणजे बघा काय चमत्कार आहे, काय चमत्कार घडला. त्याला चमत्कारच म्हणता येईल मित्रांनो. कारण जे कायद्याने, नियमाने, हक्काने मान्य नाहीये, जे विज्ञानाने सुद्धा मान्य नाहीये, कुठल्याही स्थितीत ती गोष्ट घडू शकत नाही, असं असताना ती गोष्ट घडली, मग त्याला चमत्कारच म्हणता येईल. मग त्याच्या मागे काय आहे, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे? तर ह्याच्या मागे कोणतरी एक व्यक्ती आहे, कोणतरी एक व्यक्ती आहे, आणि त्या व्यक्तीसोबत अनेक व्यक्ती आहेत. अशी व्यक्ती कोणती आहे? अशी व्यक्ती कोणती आहे तर ती शोधणं गरजेचं आहे. आणि ती शोधण्यासाठी SIT निर्माण केली, SIT स्थापन केली. आणि ती सुद्धा कोणी घोषित केली आहे? विधानसभा अध्यक्षांनी, राहुल नार्वेकर यांनी. त्यामुळे त्याला विरोधही करता येत नाही. आणि ही गोष्ट जाणू नयेत कोण, ह्याच्या मागे जी गुप्त अदृश्य शक्ती आहे. आता दोन अदृश्य शक्ती आहेत. एक एकनाथ शिंदे यांनी त्याचा उल्लेख केला ते, आणि आता ह्या जरांगेच्या मागे उभी असलेली एक अदृश्य शक्ती. आता ती अदृश्य शक्ती काय झाली, आता मीडियासमोर आली, प्रचार माध्यमांसमोर आली. आणि त्या व्यक्तीने काय केलं, सगळं मान्य केलं की माझं आणि यांचं, जरांगे पाटील यांचं कधीच बोलणं झालेलं नाही. आम्ही फोनवर एकमेकांना कधीच एकमेकाला फोन नाही केलाय, ना मी केलाय ना त्यांचा आलाय मला. मी त्यांना भेटायला गेलो होतो सर्वप्रथम, शब्द लक्षात घ्या, मी त्यांना भेटायला गेलो होतो. म्हणजे किती घाई होती बघा शरद पवार यांना. त्यांनी पहिला नंबर लावला जरांगे पाटील यांना भेटायला. अशी काय मोठी महान व्यक्ती होती, असं काय मोठी महान व्यक्ती होती, आणि ज्यांना भेटायला जरांगे पाटील गेले, शरद पवार गेले. एकतर शरद पवारांनी आपल्या कार्यकालामध्ये 4 ते 5 वेळा ते मुख्यमंत्री झालेत, त्या कार्यकालामध्ये त्यांनी हे आरक्षण दिलं नाही, आरक्षणासाठी काम नाही केलं. असे शरद पवार जरांगेंना भेटायला गेलेत. त्यावेळी त्यांना मराठ्यांना आरक्षण देणं ही गोष्ट चुकीची वाटत होती असं समजायला पाहिजे ना. कारण त्यांनी दिलं नाही, याचा अर्थ त्यांना ती गोष्ट मान्य नव्हती. मग असे शरद पवार जरांगेंना का भेटायला गेलेत? ते काय म्हणतायत की मी त्यांना सांगितलं की तुम्ही असं काय वक्तव्य करू नका, असं काय वागू नका की जेणेकरून समाजामध्ये वाद निर्माण होईल, समाजातील 2 घटकांमध्ये वाद निर्माण होईल, असंतोष निर्माण होईल, रणकंदन माजेल. ह्या महाराष्ट्राची संस्कृती तशी नाहीये, संस्कार तसे नाहीये, त्याला काळिंबा लागेल, असं मी त्याला सांगायला गेलो होतो. काय सांगायला गेले तर त्यांना सावध राहा आणि सावध भूमिका घ्या, असं काही वागू नका ज्यामुळे हा महाराष्ट्र ढवळून निघेल जातीपातीच्या राजकारणात.
बघा, ऐका मित्रांनो, ते क्लिप टाकली आहे मी त्यांचं संभाषण, त्याआधी ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. शरद पवारांची पत्रकार परिषद घाई गडबडीने जी केली, धावत पळत आलेत, अगतिक त्यांनी जी ठेवली, अगतिक, त्याच्या मागे काय उद्देश आहे त्यांचा, त्यांनी कसं काय मान्य केलंय, कसं काय स्वीकारलंय, करू नये. ज्यावेळी ते भेटले त्यावेळी काय म्हणतात ते, करू नये, ही गोष्ट करू नये. ऐका तुम्ही. जरांगेच्या संबंधीचा माझा संबंध हा जर विचारात घेतला ते त्यांचं उपोषण सुरू झाल्याच्या नंतर त्यांना भेटायला पहिल्यांदा गेलो होतो आणि त्यांना भेटून एवढंच सांगितलं की तुमच्या वागण्याच्या संबंधीचा अर्ज मी समजू शकतो, पण दोन समाजामध्ये अंतर वाढेल असं काही करू नका. महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे टिकेल अशी करा. तुमच्या वर्षाच्यासाठी आग्रह समजू शकतो, पण इतर समाजाच्या संबंधी कटुता ही योग्य दिसणार नाही. एवढं फक्त वादन त्यांचं संवाद झालं. त्यानंतर आज अखेर एका शब्दाने अजून त्यांचं बोलणं नाही ना भेट नाही. आणि असं असताना त्या दोघांनी त्याच्यात खरं मुख्यमंत्री नाहीत, उपमुख्यमंत्री हे स्टेटमेंट अशा प्रकारचं आहे. आवश्यक आहे. SIT नेमा, सुप्रीम कोर्टचा जज नेमा आणि काय असेल ती चौकशी करा, आमची काही असं काही कळत नाही. त्याला दर कसा संबंधच नाही. म्हणतात फोन आले, फोन तपास, फोन आमचे तपासायची, त्यांचे फोन तपासा. एक फोन कोणी केला माझ्या फोनवरनं, एक फोन जरी केला हे जर सिद्ध झालं मी असेल ते मान्य केलं. ते कसं फोन करायचं. ऐकलत का मित्रांनो? लक्षात आलं का तुमच्या? नक्की शरद पवार हे काय करतायत, काय सांगून आले त्यांना, जरांगेला? करू नये, करू नये नाही, करू नये. मित्रांनो, हे त्यांनी स्वीकारलंय, लक्षात घ्या. हा आरोप स्वीकारलाय त्यांनी. कसा काय? तुम्ही म्हणाल कसा? ते म्हणतायत, एवढंच मी सांगितलं. मित्रांनो, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख काय केला? एक बामण म्हणून, डायरेक्ट नाही, इनडायरेक्टली. पेशवे आता महाराजांना हे द्यायला लागलेत, काय आमंत्रण द्यायला लागलेत, त्यांचं स्वागत करायला लागलेत. पेशवे त्या सिंहासनावर बसवायला लागलेत महाराजांना. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की पेशवे म्हणजे कोण? तर बामण. ही पेशवेशाही आहे का? ही पेशवेशाही आहे का? हे त्यांचं वक्तव्य. त्यावेळी काय झालं? बामण, ब्राह्मण आणि मराठा यांच्यामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. रामदास स्वामींचा उल्लेख केला, बाबासाहेब पुरंदरेंचा उल्लेख केला, कारण रामदास स्वामी सुद्धा ब्राह्मण आहेत आणि बाबासाहेब पुरंदरे सुद्धा हे ब्राह्मण होते. त्यांनाही त्यांनी नाकारलं. शिवाजी महाराजांचा जो इतिहास त्यांनी लिहिलाय तो चुकीचा आहे. जे शिवाजी महाराज ते मांडतायत ते चुकीचं आहे. मित्रांनो, त्यावेळी हे काय कळवते शरद पवार? नेमका त्यांचा हेतू काय होता? मग ते जरांगेंना काय सांगायला गेलेत नक्की? त्यावेळी त्यांचा हेतू काय होता? तर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं. अशी व्यक्ती जरांगेंना सांगायला गेली. आणि असं झाल्यानंतर बघा, जरांगेंनी किती मान ठेवला त्यांचा. शरद पवारांनी धावत पळत गेले, ते सर्वांच्या प्रथम गेलेत आणि जरांगेंच्या कानात त्यांनी सांगितलं की असं काय व्हायला देऊ नका, दोन जातीमध्ये तेढ निर्माण व्हायला देऊ नका, इथे रणकंदन माजायला देऊ नका, महाराष्ट्राची ती संस्कृती संस्कार नाही आहेत. आणि असं सांगून आल्यानंतर सुद्धा त्या जरांगेंनी काय केलं? आपल्या वक्तव्यातून देवेंद्र फडणवीस यांना बामण म्हणून संबोधलं, बामणांना नष्ट करायच्या गोष्टी केल्या.
ब्राह्मणांची महाराष्ट्रातून ही जात नष्ट करायची अशी भाषा केली. त्यांच्या बायको मुलीपर्यंत ते गेल्या, त्यांच्या कुटुंबापर्यंत गेले. म्हणजे तुम्ही विचार करा, म्हणजे ते सुद्धा मान्य नाही केलं ना, ते ऐकलं नाही त्यांनी. हा त्याचा अर्थ होतो. आणि नक्की तुम्ही काय सांगायला गेला होता. दुसरी गोष्ट ते म्हणतात मी फोन नाही केला, माझ्या फोनवर मी फोन नाही केला. अरे मग साधी सरळ गोष्टी शेंबडं मुलं सांगू शकतो. ज्याला जर काय चुकीचं गोष्ट करायची असेल, चोऱ्या माऱ्या करायची असेल, लबाडी करायची असेल, लुच्चीगिरी करायची असेल, लबाड्या करायच्या असेल, चोऱ्या माऱ्या करायच्या असेल, तर तो स्वतःची यंत्रणा वापरत नाही. ती दुसऱ्याच्या यंत्रणेमधून ती गोष्ट साध्य करतो. मग फोन असो किंवा कोणाच्या मार्फत असो, स्वतःची यंत्रणा वापरत नाही. कारण तो पुरावे ठेवत नाही. कारण त्याला चोऱ्या माऱ्या करायचे. उद्या सकाळी जर हे उघड झालं तर आपलं नाव येऊ शकते. आपल्याला पडद्याच्या मागेच राहायचंय. मग शरद पवार यांनी स्वतःचा फोन वापरला असेल का? त्यांना कोणी विचारलं का तुम्ही कोणाच्या फोनवरनं बोललात? SIT स्थापन झाल्याबरोबर शरद पवार लगबगीने आलेत. सर्वप्रथम त्यांनी पत्रकार परिषद घेतली. खाये त्याला खवखवे, चोराच्या मनात चांदणे. ते काय एवढे धावत आलेत, काय एवढे पळत आलेत आणि का पत्रकार परिषद त्यांनी घेतली? कारण ते सांगायला आलेत की मी धुतल्या तांदळाचा आहे, तो मी नव्हेच. मित्रांनो, लक्षात आलं का? नक्की काय घडते, नक्की काय आहे? म्हणजे जे धावत पळत आलेत त्यावेळी त्यांनी हे सगळं मान्य केलेलं आहे. जे काय म्हणालेत ते नाकारतायत, हे मी नाही केलं. अरे पण तुम्हाला विचारलं कोणी? SIT आली का तुमच्या समोर? जे SITचे जे कोण पदाधिकारी असतील, ज्यांना कोणाला नेमलं असेल, ते लोक आलेत का? तुम्हाला तो विचारलं का? तुमची चौकशी केली का? नाही. मग त्याच्या अगोदरच मी असं नाही केलंय. भले जे समर्थक होते जरांग्यांचे, ते आता त्यांच्या विरोधात केलेत आणि ते एक काय करतायत? जरांग्यांच्या गोष्टी खोलतायत. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरती ठपका लावला. म्हणजे त्यांनी त्यांच्यावरती आरोप लावलेले आहेत. देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे आणि शरद पवारांचा उल्लेख नाही केलाय कुठेही. त्यांनी जे भाषण केलं, जे वक्तव्य केलं, त्याच्यामध्ये शरद पवारांचा उल्लेख नाही केलाय. जो उल्लेख झालाय तो हे जे जरांगे पाटील आहेत, मनोज जरांगे, त्यांच्या समर्थकाने, जे पूर्वी त्यांचे समर्थक होते आणि आज ते विरोधात गेले. कारण त्यांना सत्य कळलंय. त्यांच्या गावातला त्यांचा मित्रसुद्धा, शेजारीसुद्धा, त्याची कौटुंबिक अवस्था दयनीय करून ठेवली आहे. त्याच्यावरती हल्ला सुद्धा केला गेला. अशा व्यक्तीने आरोप केलेले आहेत या जरांगेंवरती आणि शरद पवारांवरती. मग लगबगीने शरद पवारांना हे येऊन सांगायची आवश्यकता नव्हती. शेंबडं मूल सुद्धा सांगेल, ज्याला चोरी उच्चाटकी करायची आहेत, ज्याला लबाडी करायची, लुच्चेगिरी करायची आहे, तो स्वतःची यंत्रणा वापरत नाही. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जरी त्यांनी स्वतःची यंत्रणा वापरली नसेल, पण जी काही यंत्रणा त्यांनी वापरली, या यंत्रणेशी त्यांचा काय संबंध आहे हे तपासलं जाईल. कोणाचा फोन गेला, कोणी फोन केलेत, किती जणांचे फोन जरांग्यांना गेलेत, याची जेवढी चौकशी होईल त्यावेळी ही गोष्ट निदर्शनात येईल. हे 100 लोकांनी फोन केले, त्या 100 लोकांमधले 20-25 लोक हे शरद पवारांच्या जवळचे आहेत, त्या राष्ट्रवादीच्या जवळचे आहेत, किंवा राष्ट्रवादीचे अनेक इतर जे नेते आहेत त्यांच्या जवळचे आहेत, असं निदर्शनात येईल.
त्याच्यासाठी तुमच्या फोनवरून त्याला फोन केला हे सांगायची आवश्यकता नाही आहे. ही सांगायची आवश्यकता नाही. एवढे तरी शरद पवार दूध खुळे नाही आहेत, कारण त्यांनी बऱ्याच जणांचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. त्यांनी बऱ्याच जणांचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. त्यांना माहिती आहे कसा काय कायद्याचा वापर करायचा, कायदा सुव्यवस्था कशी ढासळायची आणि आपल्या पोळ्या कशा भाजायच्या. कायदा सुव्यवस्था कशी ढासळायची आणि आपल्या पोळ्या कशा भाजायच्या हे शरद पवारांना नेमकं माहिती आहे. त्यामुळे त्यांनी त्यांना डायरेक्ट फोन केला की जरांग्यांनी त्या शरद पवारांना फोन केला हे महत्त्वाचं नाही आहे. जरांग्यांनी आपल्या फोनवरून शरद पवारांना फोन केला किंवा शरद पवारांनी आपल्या फोनवरून जरांग्यांच्या फोनवर फोन केला हे होऊ शकत नाही. कारण चोर, उचक्के, लबाड, लांडगे, लुटारू हे लोक स्वतःची यंत्रणा वापरत नाहीत. जरांग्यांनीही दुसऱ्या कोणाच्या तरी मोबाईलवरनं फोन केला असेल, शरद पवारांना कोणाकोणाचे फोन आलेत तेही शोधलं जाईल. शरद पवारांचे सोबतचे जे नेते मंडळी आहेत त्यांना कोणाकोणाचा फोन आला त्या एवढ्या काळामध्ये, ते उपोषणाला बसल्यापासून आज तगायत, हे शोधलं जाईल. आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, हे अजून शोधायचं बाकी राहिलं असेल का? नाही. श्रद्धा आणि सबर. देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धा आणि सबर ठेवलं, संयम ठेवला. आणि त्यावेळेपासून ज्यावेळे ते जरांगे बसलेत आणि त्यांच्या निदर्शनात आलं हे जरांगे कोणाच्या तरी प्रोत्साहनाने, कोणाच्या तरी पाठबळाने, कोणाच्या तरी सपोर्टनी हे सगळं राजकारण करतायत, हे ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेपासून त्यांनी ही गोष्ट सुरुवात केलेली आहे. बरेचसे पुरावे गोळा करायला सुरुवात केलेली आहे आणि ते पुरावे गोळा करून ते झालेले आहेत. ही SIT जी आता हे केली आहे, गठन केले SITचं, त्यांच्यासमोर ते फक्त पुरावे आता ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती मग काटेकोरने त्याच्यावरती आता अभ्यास केला जाईल, ती माहिती खंगालली जाईल, शोधली जाईल आणि त्याच्यातून जगासमोर ह्या गोष्टी आणल्या जातील. मित्रांनो, लक्षात आलं का नक्की काय चाललंय? शरद पवार म्हणतायत की मी फोन नाही केला. त्यांनी ही जी सगळी कृती केली, पत्रकार परिषद भरवलं, त्याच्या मागे त्यांनी स्वतःला काय केलं? एक्सपोज केलं. त्यांनी स्वतःला एक्सपोज केलं. चोराच्या मानात चांदणे. म्हणजे तो लगेच घाबरून जातो आणि बोलतो, अरे मी नाही हे केलं. अरे पण तुला विचारलं कोणी? हे तू केलंस की नाही हे तुला विचारलं कोणी? अगत्याने येऊन तुम्हाला अगतिकाने येऊन तुम्हाला सांगायची काय गरज आहे? तुम्ही त्या पत्रकार परिषदेत बोलला असतात की बघू, मला माहिती आहे, कळेल, मी काय केलंय नाही केलं हे कळेल, एवढंच बोलला असतात. पण मी फोन नाही केलाय, अगदी हितंभूत माहिती, मी फोन नाही केलाय माझ्या फोनवरून. ना जरांग्यांचा मला फोन आलाय त्यांच्या फोनवरून. म्हणजे बघा कशी स्वतःला सावरासावरी चालू आहे, किती हास्यास्पद आहे. आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो का? आणि सर्वप्रथम गेलो होतो, एवढी अगतिक धाव त्यांची होती आणि ते स्वतः त्यांना भेटायला गेले जरांगेंना. आणि काय सांगतायत की असं काय करू नका ज्याने महाराष्ट्रामध्ये आगडोंब उसळेल. आणि तोच प्रकार तुम्हाला दिसून आला ज्यावेळी तिथे लाठीचार्ज झाला, पोलिसांनी लाठीचार्ज झाला. पण तो लाठीचार्ज का झाला? क्रियेला प्रतिक्रिया झाली. क्रिया कोणी केली? तर त्या आंदोलकांनी दगडफेक केली, गोळीबार केला, लाठी हल्ला केला. त्याच्यानंतर पोलिसांनी त्याच्यावरती लाठी हल्ला केलेला आहे, लाठीचार्ज केलेला आहे. म्हणजे याचा उद्देश काय आहे? त्यावेळी त्यांना दंगल घडवायची होती, त्यावेळी पण नाही घडली. ते आता सुद्धा म्हणाले जरांगे, आम्ही पुरा महाराष्ट्र पेटवून टाकू, महाराष्ट्र पेटवून टाकू. याचा अर्थ काय झाला? का महाराष्ट्र पेटवायचंय तुम्हाला? आता परत ते काय म्हणतायत, आम्हाला 50% आरक्षण द्या. कशामधून? ओबीसी मधून आम्हाला 50% आरक्षण द्या. मित्रांनो, हे शक्य आहे का? तर नाही.
हा बालहट्ट नाही आहे, हा बालहट्ट नाही आहे किंवा ते निरक्षक सुद्धा नाही आहेत, ते अशिक्षित सुद्धा नाही आहेत. हा झाला लबाडीपणा, हा झाला खोटेपणा, हा झाला लुच्चेपणा, हा झाला खोटेपणा, लुच्चेपणा, लबाडीपणा, की जी गोष्ट शक्य नाही आहे त्या गोष्टीची मागणी करायची. मला सूर्य तारे चंद्र घेऊन या, आणून द्या, हवाच. बालहट्ट नाही हा, हा बालहट्ट सुद्धा नाही आहे आणि अशिक्षितपणा सुद्धा नाही आहे. हे सर्व जाणून उमजून ही केलेली गोष्ट आहे. कारण त्यांना आरक्षणाशी काही मतलब नाही, त्यांना फक्त ह्या महाराष्ट्रामध्ये आगडोंब उसळायचा आहे जातीपातीमध्ये. त्यांना म्हणजे कोणाला? ह्या शरद पवारांना. आणि ते त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यांनी ते मान्य केलेलं. हे सांगायची गरज काय त्यांना तिथे जाऊन? याचा अर्थ काय झाला? ज्यावेळी शरद पवार त्यांना सांगतायत तुम्ही असं काय करू नका, याचा अर्थ ते करत होतेत. याचा अर्थ काय झाला? ते करत होतेत. करायचा मनसुभा होता त्यांचा, त्याची ती मानसिकता होती. म्हणून ते गेले सांगायला. मला सांगा मित्रांनो, मी एखादी गोष्ट करत नसेन तर ती गोष्ट मला सांगायची गरज आहे का? एखादी गोष्ट मी जर करत नसेन, माझ्या वक्तव्यातून, माझ्या वागण्यातून, माझ्या बोलण्यातून, माझ्या कुठल्याही ॲक्टिव्हिटीजमधून ती गोष्ट जर तुमच्या निदर्शनात येत नसेल तर तुम्ही मला येऊन सांगाल का ही गोष्ट करू नका म्हणून? कोणी नाही सांगणार. याचा अर्थ ही गोष्ट निदर्शनात त्यांच्या आली. का आली? त्यांना माहिती आहे, त्यांनीच सांगितलेली आहे ती. करू नका नाही, करू न ये नाही, करू नये. ही गोष्ट करू नये. काय सांगून आलेत? शरदचंद्रजी पवार जरांग्यांना ही गोष्ट करू नये, आगडोंब उसळू नये, महाराष्ट्रामध्ये आगडोंब उसळू नये, जातीपातीमध्ये तुम्ही विद्वेष आणू नये, आणू न ये, आणून ये, आगडोंब उसळून ये, नये नाही ये. काय सांगायला गेले ते? तुम्ही जातीपातीमध्ये आगडोंब उसळून न ये, न ये, नये नाही. तुम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या महाराष्ट्राची संस्कृती, जे संस्कार आहेत त्याची माती मोल करू न ये, करू न ये. दोन जातीपातीमध्ये काय करू न ये, काय? विद्वेष करून ये, दुपडी माजवून ये, हे सांगायला गेले होते. मित्रांनो लक्षात आलं का? आणि हे त्यांनी मान्य केलंय. करू न ये, ही गोष्ट करू न ये, करून ये, करून ये, हे सांगायला शरदचंद्रजी पवार त्या जरांग्यांना भेटायला सर्वप्रथम गेले होते धावत पळत. कारण सुरुवातीलाच हा डोस दिला पाहिजे, सुरुवातीला डोस दिला पाहिजे ना, तरच ते औषध लागू पडेल. काय? करू न ये, करू न ये. जे ते सांगून आलेत ते काय करायला गेलेत? करू न ये. मित्रांनो लक्षात आलं तुमच्या? असेल शरद पवार यांनी त्यांच्यावर झालेले आरोप हे मान्य केलेले आहेत. मी त्याचं विश्लेषण तुमच्या समोर ठेवलेलं आहे. खाई त्याला खवखवे, चोराच्या मनात चांदणे. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.